व्हरायटीला आम्ही जेवढी काही निरीक्षण आमची घेतलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याकडे पिवळ्या मोजातलं जे आहे ते बळी म्हणजे त्या पट्टीमध्ये दुसऱ्याच्या कंपॅरेटिव्ह तरी जास्त बळी पडत नाही. त्याच्यामुळे ह्या सुद्धा जातीची जी आहे तुम्ही त्या ठिकाणी लागवड जी आहे ते त्या ठिकाणी करू शकता. हा एक महत्त्वाचा विषय. दुसरा विषय सोयाबीनच्या अनुषंगाने लक्षात घ्या, आता पावसाची खंड मोठे मोठे प्रमाणात पडणार आहे आणि त्या अनुषंगाने ही जी काही महत्त्वाची कीड आपल्या सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त येते, ही जी काही तुम्हाला दिसलेलं आहे तर ही जी आहे ही आळी अटॅक झालेला आपल्याला डोळ्यात निदर्शनास येत नाही का. हे सगळ्या आळ्या बघा तुम्ही, या दोन्ही प्रकारच्या आळ्या ज्या आहेत कुठं खायला चालू आहे त्यांचं त्या सोयाबीनच्या आतमधल्या भागामध्ये खायला ते खात खोडाच्या साईडला जे आहे त्या जायलेल्या आहेत. आणि म्हणून खोड माशीचा जो काही व्हायला प्रादुर्भाव जो आहे ते जर आपल्याला पहिल्या इनिशियल स्टेजमध्ये जर रोखायचा असेल किंवा त्याचा अटॅक आपल्या सोयाबीन पिकावर होऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही काय करायला पाहिजे, बियाची प्रक्रिया जी आहे ती करायला पाहिजे. आता बीज प्रक्रिया आम्ही बऱ्याच वेळेस बघितलंय आपल्याकडे शक्यतो बीज प्रक्रिया कुठल्या कीटकनाशकाची केली होती? प्रमाण महत्वाचं. आता लक्षात घ्या, वार्डन किंवा आम्ही हे जे काही सगळं बघितलं ना, शेतकऱ्याला थोडासा खर्च जास्तीचा वाढला म्हणजे प्रति किलो बियाण्याचा त्या औषध लावायचा खर्च वाढला की कंपनीचे प्रतिनिधी काय करतात किंवा दुकानदार काय करतात, लय खर्च वाढायला म्हणून शेतकरी ते घेणार म्हणून डोस जो आहे तो ते कमी सांगतात. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे किंवा आम्ही ज्यावेळेस बेस्ट मध्ये काम करतो त्यावेळेस काय होतं की 3 ते 4 मिली हार्बी ते सांगायचे, त्याच्यात पाणी टाकून ते हे करा. अंडरडोज आला की तुमचं जे आहे ते अपेक्षित जो काही रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी भेटत नव्हता. तर हे लक्षात घ्या, तुम्ही कुठेही बघा त्याचं लेबल क्लेम चिठ्ठी जी काही येते ना तर ती चिठ्ठी जर तुम्ही वाचली तर त्याचं स्पष्ट अक्षरात लिहिलंय 1 किलो बियाण्यासाठी 10 मिली तुम्हाला ते घ्यायचे. त्याचा जर विचार केला तर एका किलोला आपले 4-5 रुपये त्या ठिकाणी राहिले, आपण ते करत नाही म्हणून ते आपण त्या ठिकाणी नुकसान म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे बीज प्रक्रिया करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय अपेक्षित रिझल्ट भेटत नाही. हा एक महत्वाचा विषय. तर एक लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी, हे जर तुम्हाला जास्त खर्च जर वाटत असेल तर सरळ त्या ठिकाणी तुम्ही एकच करा, रायन प्रोग्राम प्लेन मध्ये येतो 25% हे तुम्ही घ्या 5 मिली प्रति 1 किलो बियाणं याप्रमाणे. आपल्या सोयाबीन मध्ये शक्यतो बुरशीजन्य रोगाचा फार काही असा काही अटॅक होत नाही. आपल्याला मेजर हे महत्वाचं पहिल्या इनिशियल स्टेज मध्ये. तर त्या अनुषंगाने जे आहे ते तुम्ही काय करायला पाहिजे तर त्या ठिकाणी प्लेन मधलं जे काय थायन चालू त्याची तुम्ही बीज प्रक्रिया करा, शिफारसीतल्या डोस प्रमाणे तुम्ही हे करा, निश्चित त्या ठिकाणी आपण ह्या किडीला रोखू शकतो. आणि दुसरा विषय, ज्यावेळेस आपलं सोयाबीन 15-18 दिवसात होईल त्या ठिकाणी जे आहे ते सरळ क्लोराजन किंवा अँथ्रिमोल नावाचे काही कीटकनाशक ज्याच्यामध्ये तुम्हाला घटक आहेत क्लोराइड मध्ये CTTR आणि जे आहे ते अशा पद्धतीचे जर कीटकनाशक तुम्ही घेतले त्यामुळे जे आहे ते बंद